Good morning, friends. Now, in this video, we will start with our last topic of this unit. It is quite lengthier one and having three important questions. The main topic is how to control communicable diseases. That is, till yesterday or till previous video, we have seen different stages of infection, types of infection, then three aspects of communicable diseases. Now we have to study how to control those communicable diseases. So if you want to control the communicable disease, you have to control or stop that transfer at all the three levels respectively, or simultaneously or independently. So we can stop the transfer of communicable disease at reservoir level or at source of infection. If not, then we can block routes of transmission. If not, we can increase the resistance power of the host. तर फ्रेंड्स, आपण यापूर्वी जे बघितलं बेटा ते होतं की कम्युनिकेबल डिसीजेस काय आहे, ते कसे होतात, काय काय वेगवेगळे त्याचे फीचर्स किंवा आस्पेक्ट्स आहे. आता तुम्हाला या टॉपिकमध्ये त्या डिसीजेसला कंट्रोल करायचं आहे ट्रान्सफर होण्यापासून. त्याच्यामुळे आपण कोणते कोणते वेगवेगळे क्रायटेरिया कंट्रोल मेजर्स म्हणून करू शकतो ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. So the three aspects of communicable diseases, as you all know, first and the foremost is source of infection किंवा त्यालाच दुसरं नाव आहे रिझर्वायर. तर जर तुम्हाला डिसीज ट्रान्सफरला थांबवायचं आहे तर बट नॅचरली द फर्स्ट थिंग इज सोर्स ऑफ इन्फेक्शनला ब्लॉक करावं लागेल किंवा कंट्रोल करावं लागेल. त्याला कंट्रोल केल्यानंतर ससेप्टेबल पर्सन पर्यंत जाण्यासाठी जे रूट्स आहेत वेगवेगळे 5 डिफरंट रूट्स, त्या रूट्सला ब्लॉक करावं लागेल. जर हे दोन आपण नाही करू शकलो तर ऍट लास्ट कोण उरतंय बेटा? ससेप्टेबल पर्सन, जो ज्याच्या रेजिस्टन्स पॉवरला तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे, सो दॅट the disease cannot transfer to up to the susceptible person. So we will see three different topics for different marks. उसमें से फर्स्ट क्वेश्चन इज हाउ टू कंट्रोल द रिजर्वायर, ज्याच्यासाठी 5-6 कुछ क्राइटेरियाज दिए गए हैं. जो क्वेश्चन आपको सब्जेक्टिव के पैटर्न में 5 मार्क के लिए आ सकता है. व्हाट आर द डिफरेंट कंट्रोल मेजर्स फॉर कंट्रोलिंग रिजर्वायर और सोर्स ऑफ इन्फेक्शन. देन द इम्पॉर्टंट क्वेश्चन, जसे तिथे एक्सप्लेन वेरियस रूट्स ऑफ ट्रान्समिशन होतं, आता येईल बेटा एक्सप्लेन वेरियस मेथड टू कंट्रोल और टू ब्लॉक रूट्स ऑफ ट्रान्समिशन. तर क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. वेदर ते म्हणतात की फक्त एक्सप्लेन करा रूट्स ऑफ ट्रान्समिशन, तर पहिलं वाला लिहायचं जे आपण याच्या पहिले बघितलं आहे. जर त्यांनी म्हटलं ब्लॉक एक्सप्लेन वेरियस मेथड्स टू कंट्रोल किंवा ब्लॉक असा वर्ड आला रूट्स ऑफ ट्रान्समिशनसाठी, तर आजचा आपण जे बघणार आहोत ते आन्सर लिहावं लागेल. अँड द थर्ड क्वेश्चन जो 2.5 मार्क के लिए आ सकता है, दैट इज नथिंग बट हाउ टू इंक्रीज resistance power of the host. So we will go one by one. First is controlling the reservoir or source of infection. As you all know, there are two different types, rather three types of source of infection: primary, secondary and tertiary. प्रायमरी मध्ये येतात बेटा ह्युमन बीइंग्स, सेकंडरी मध्ये येतात ॲनिमल्स अँड बर्ड्स, आणि या तिघांना पण सोडून जे आहे ते येतात टर्शरी मध्ये. आपण डिटेलमध्ये बघितलं होतं प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन, ज्याला आपण दोन याच्यामध्ये कॅटेगराइज केलं आहे. वन इज केसेस, अनादर इज कॅरियर. केसेसमध्ये पण क्लिनिकल केस होतं, सब क्लिनिकल केस, ऑन द बेसिस ऑफ रेकग्नायझेबल अँड नॉन रेकग्नायझेबल सिम्पटम्स अँड सो ऑन. तर हे जे काही केसेस अँड कॅरियर्स आहेत यांना तुम्हाला कंट्रोल करायचंय, सो दॅट त्यांच्यापासून दुसऱ्या इंडिव्हिज्युअल पर्यंत डिसीज ट्रान्सफर नाही व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक द करंट एक्झाम्पल ऑफ COVID-19, the patient who is suffering from COVID-19, they are called as source of infection. त्यांच्यापासून आपल्यापर्यंत तो डिसीज नाही यायला पाहिजे, तर त्यांच्या लेवलमध्ये आपण तो कसा कंट्रोल करू शकतो त्याचेच पूर्ण पॉइंट्स तुम्हाला कव्हर करायचे आहे फॉर कंट्रोलिंग द रिझर्वायर. यातला आपला बेस्ट एक नाव आता सध्या जे चालतंय बेटा, क्वारंटाईन. Quarantine is one of the method for controlling source of infection and to stop the transfer of communicable disease. So first we will see the words by which we can control the communicable or reservoir.
हे सगळे 7 पॉइंट्समध्ये आपल्याला एक एक पॅराग्राफमध्ये नोट्समध्ये पण दिलेलं आहे आणि त्याचे मीनिंग्स तुम्हाला माहिती असायला हवे. द फर्स्ट मेथड बाय विच वी कॅन कंट्रोल द रिझर्वायर इज अर्ली डायग्नोसिस. सेकंड इज नोटिफिकेशन. थर्ड इज आयसोलेशन. हे कोणाच्या बाबतीत बघतोय बेटा? हे वर्ड्स आपण रिझर्वायर किंवा सोर्स ऑफ इन्फेक्शन चं अर्ली डायग्नोसिस व्हायला पाहिजे. वेदर दॅट सोर्स इज केस किंवा कॅरियर, एक ह्युमन बिईंग आहे ज्याला तो डिसीज झाला आहे. ठीक आहे, तर त्या ह्युमन बिईंगला तो डिसीज झाला आहे याचं आपलं काय व्हायला पाहिजे? अर्ली डायग्नोसिस, म्हणजे लवकरात लवकर माहिती व्हायला पाहिजे. सेकंड नोटिफिकेशन, थर्ड आयसोलेशन, फोर्थ इज ट्रीटमेंट, फिफ्थ इज क्वारंटाईन, sixth one is surveillance, and the seventh point is disinfection. So we will study all these 7 points one by one. So the first thing is beta early diagnosis. नावावरनच कळत आहे, it is most important step in the control of communicable disease. If one of the person is suffering from particular communicable disease, त्याला तो डिसीज झाला आहे हे त्याच्या लवकरात लवकर लक्षात आलं तर त्याला पण आपण वाचवू शकतो आणि त्याच्यापासून तो डिसीज दुसऱ्यांपर्यंत पोहोचायला नाही पाहिजे याच्यासाठी पण प्रिकॉशन घेऊ शकतो. So for detection of cases and carrier and to stop the spread of the disease, it is very needy to early diagnose that particular reservoir or case or carrier. However, this process requires sophisticated laboratory equipments. अर्ली स्टेजेसमध्ये तुमच्या बॉडीमध्ये एखादा ऑर्गॅनिझम गेला आहे की नाही, त्याचं किती कॉन्सन्ट्रेशन त्या अँटीजनचं आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, या सगळ्या गोष्टी डायग्नोज करण्यासाठी उतना प्रॉपर हाईली इक्विप्ड लेबोरेटरीज अपने पास होनी चाहिए. देन अर्ली डिटेक्शन का सिग्निफिकेंस क्या हो सकता है? इट हेल्प्स टू ट्रेस आउट द सोर्स ऑफ इन्फेक्शन. कुठून त्या व्यक्तीला तो इन्फेक्शन झालं असेल हे ट्रेस आउट करण्यासाठी अर्ली डायग्नोसिस इज द इम्पॉर्टंट क्रायटेरिया. Once you diagnose that particular person, second one is notification. नोटिफिकेशनचा अर्थ होतो बेटा की मला तो डिसीज झाला आहे हे मी गव्हर्नमेंटला किंवा पब्लिक हेल्थ अथॉरिटी जे पूर्ण आपलं हेल्थ मॅनेजमेंट करत असतं पूर्ण कम्युनिटीचं, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवायला पाहिजे की हे रिझर्वायर्स किंवा हे पर्सन्स आहे ज्यांना तो कम्युनिकेबल डिसीज झाला आहे आणि त्याची सिव्हिअरिटी किती आहे. हे नुसतं आपल्या घरापर्यंत राहून फायदा नाही आहे, याला आपल्याला कोणाला नोटिफाय करावं लागेल. नोटिफाय म्हणजे सांगणं. कोणाला बेटा? पब्लिक हेल्थ अथॉरिटी. फुल फॉर्म आहे पब्लिक हेल्थ अथॉरिटी, PHA. जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा पेपर आला तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाल, शॉर्ट फॉर्म्स आणि फुल फॉर्म्स. देन सच डिसीजेस आर कॉल्ड एज नोटिफायबल डिसीज. बट साधं डिसेंट्री, वॉमिटिंग, डायरिया झाला तर याला नोटिफायबल डिसीज म्हणत नाही. कोविड-19 सारखे जे पॅन्डेमिक एपिडेमिक सिच्युएशन्स असतात त्यांना जी कम्युनिटीमध्ये खूप स्प्रेड होतात, दिज आर कम्युनिकेबल डिसीजेस. तर त्यांचं नोटिफिकेशन पब्लिकला, गव्हर्नमेंटला आपल्याला सांगणं गरजेचं आहे, सो दॅट त्याच्यावरती पर्टिक्युलर रेकमेंडेशन्स किंवा ॲक्शन गव्हर्नमेंट घेऊ शकेल. आता नोटिफायबल डिसीजेसचा अर्थ 1 मार्कसाठी जर डेफिनेशन आली, डिसीजेस ऑफ विच ऑफिशियल रिपोर्ट इज रिक्वायर्ड. जे मी आता सांगितलं, मला सर्दी झाली तर मी पब्लिक हेल्थ अथॉरिटीला नाही सांगेन बिकॉज दॅट इज नॉट अ कम्युनिकेबल डिसीज. आत्ताची जी सिच्युएशन आहे, करोना व्हायरस जसं स्प्रेड होतो आहे, तर जितक्या लोकांना तो होतो आहे त्यांनी घरात लपून बसण्यात अर्थ नाही आहे ना. जोपर्यंत तुम्ही जाऊन टेस्ट करणार नाही किंवा गव्हर्नमेंटला माहिती पडणार नाही की इतके केसेस वाढतात आहे, तर तोपर्यंत त्याच्यावरती रेकमेंडेशन किंवा ट्रीटमेंट चालू होईल का? नाही. तर नोटिफायबल डिसीजेस म्हणजे असे डिसीजेस ज्यांचा ऑफिशियल रिपोर्ट आपल्याला माहिती असतो किंवा माहिती असायला पाहिजे. अँड विच कॉजेस ट्रबल टू द सोसायटी. मला सर्दी झाली तर सोसायटीला काही फरक पडेल का? ॲज सच नाही. पण जर मला कोरोना झाला तर माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला, माझ्या फ्रेंड्सला, माझ्या नेबरहुड्सला सगळ्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. अशा डिसीजेसला म्हटलं जातं नोटिफायबल डिसीज. तर याला कोणाला झाला आहे त्याचं पहिले अर्ली डायग्नोसिस करायला पाहिजे. आपण कोणता पॉईंट बघतोय बेटा? हाऊ टू कंट्रोल रिझर्वायर ऑर सोर्स ऑफ इन्फेक्शन.
काय असतात काय नाही ते आपण पहिलेच्या भागात बघितलं. नाव वी आर गोइंग टू स्टडी हाऊ टू कंट्रोल दॅट ट्रान्सफर ऑफ कम्युनिकेबल डिसीज. तर पहिली स्टेप किंवा पहिली पायरी काय आहे कंट्रोल करायची, की तुम्ही रिझर्वायरला कंट्रोल करा. रिझर्वायरमध्ये कोण येतात, आपण लोक. आपल्यामध्ये पण दोन क्रायटेरिया, केसेस राहू शकतात किंवा कॅरियर्स राहू शकतात. डेंजरस असतात बेटा केस, ज्यांच्यामध्ये रेकग्नायझेबल सिम्पटम ज्यांच्यामध्ये असतात त्यांना म्हणतात केसेस. नॉन रेकग्नायझेबल सिम्पटम जे कॅरी करतात आहे पण त्यांना मी बघू शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये कोणते सच केस सिम्पटम्स दिसत नाही आहेत, तर त्या लोकांना तुम्हाला पहिले अर्ली डायग्नोज करावं लागेल. मग त्यांना झाला आहे डिसीज हे पब्लिक हेल्थ अथॉरिटीला नोटिफाय करावं लागेल किंवा सांगावं लागेल. आता कळलं की या पर्टिक्युलर पर्सन्सला डिसीजेस झालेले आहे, तर त्यांना आपल्याला आयसोलेट करावं लागेल. पूर्ण पॉप्युलेशन मधनं त्यांना सेपरेट आउट करावं लागेल. दॅट इज नथिंग बट आयसोलेशन. It is one of the oldest method used to control communicable disease, but it is specifically employed for contagious diseases जे टच केल्याने किंवा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे ट्रान्सफर होऊ शकतात फ्रॉम वन पर्सन टू अनदर. दे आर कॉल्ड एज contagious diseases. It is a general principle that person suffering from infectious disease should be isolated. त्याला थोडंसं वेगळं ठेवायला हवं. बेटा आता आयसोलेट करायची गरज का बरं आहे अशा पर्सन्सला. सो द पर्पज ऑफ आयसोलेशन ऑफ पेशंट इज टू लिमिट द स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. जर मला माहिती झालं की या पर्सनला डिसीज आहे आणि त्याच्या फॅमिलीमध्ये जर 5 लोक राहत असतील आणि जर मला डिसीज झाला आहे आणि जर मी त्या 4 लोकांपासून थोडी दूर राहिली, तर त्यांच्यापर्यंत डिसीज जाण्याचे चान्सेस कमी होतात. कॅन्सल होतात किंवा होत नाही असं नाही म्हणते बेटा, व्हायचे चान्सेस कमी होतील. सो दॅट माय फॅमिली मे नॉट सफर फ्रॉम अ डिसीज विच आय एम सफरिंग फ्रॉम. ठीक आहे. सो दॅट्स वाय देर इज नीड ऑफ आयसोलेशन. आता आयसोलेशन मध्ये काय करतात, ऍक्च्युली काय करतात, त्यांना हॉस्पिटलाइज तर नाही करत त्या पर्सन्सला. त्यांना होम किंवा घरामध्येच एका वेगळ्या रूममध्ये ठेवलं जातं अँड इन नॉन इन्फेक्शियस एरिया. या टाईपच्या ट्रीटमेंटला म्हटलं जातं बेटा केमिकल आयसोलेशन. सो द ड्युरेशन ऑफ ट्रान्समिशन ऑफ पर्टिक्युलर डिसीज विच वॅरीज फ्रॉम डिसीज टू डिसीज. तर म्हणजे किती वेळ लागेल डिसीज ट्रान्समिट व्हायला हे पर्टिक्युलर डिसीजसाठी एक फिक्स्ड टाइम असू शकतो. तर डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ द डिसीज तुम्हाला त्या टाईपचं किंवा त्या वेळेपुरतं त्या पर्सनला आयसोलेट करावं लागेल. वन्स द पर्सन हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम इन वन एरिया. आता त्याला नुसतं आयसोलेट करून फायदा आहे का, त्या पर्सनला तुम्हाला ट्रीट पण करावं लागेल. एनी हाऊ देर इज नीड ऑफ अ डॉक्टर. सो द नेक्स्ट स्टेप इन कंट्रोल ऑफ रिझर्वायर इज ट्रीटमेंट. ट्रीटमेंट कशाने करतो, बाय प्रिस्क्रायबिंग इफेक्टिव्ह ड्रग्स दिले जातात, जे अपन डॉक्टर कड़े जाऊन डॉक्टर्स आपल्याला प्रिस्क्राइब करते, उस हिसाब से आपको ड्रग्स लेने पड़ेंगे. द ट्रीटमेंट इज एन इम्पॉर्टंट आस्पेक्ट टू कंट्रोल एनी कम्युनिकेबल डिसीज. इफेक्टिव्ह ट्रीटमेंट जनरली काही डिसीजेस असे आहेत बेटा की जिथे पॉप्युलेशनमध्ये तो डिसीज स्प्रेड होताना दिसतो आहे खूप साऱ्या हायर रेटनी. तर तसे डिसीजेस आहे ट्रायकोमा आणि यॉज, ज्याच्यामध्ये मास ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग इज रिक्वायर्ड. मास ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे एक साथ खूप साऱ्या पर्सन्सला तुम्हाला ड्रग थेरपी द्यावी लागते, कारण की त्याचा स्प्रेड खूप जास्ती आहे. तर हे दोन डिसीजेस लक्षात ठेवा. ट्रायकोमा इज कॉज्ड बाय क्लेमायडिया ट्रायकोमॅटिस आणि यॉज डिसीज इज कॉज्ड बाय ट्रिपोनेमा पर्ट्युनी. 1 मार्क्ससाठी येऊ शकतात. यॉज डिसीज इज caused by Treponema pertuni and trichoma disease is caused by Chlamydia trachomatis. All people of the community are administered with the drug. सगळे पर्सन्स जे आहेत त्या एरियातले जे रिझर्वायर म्हणून ऍक्ट करतात त्यांना एक साथ एका ड्रगची थेरपी दिली जाते. सच टाइप ऑफ ट्रीटमेंट 1 मार्क्ससाठी लक्षात ठेवा इज कॉल्ड एज ब्लँकेट ट्रीटमेंट. सगळ्यांना एक साथ ड्रग्सनी ॲडमिनिस्टर केल्या जातात ॲट अ टाइम, हेन्स इट इज कॉल्ड ॲज ब्लँकेट ट्रीटमेंट. ठीक.
Then first point was early diagnosis, second was notification, then isolation, then treatment. The fifth one is quarantine. क्वारंटाईनचा अर्थ होतो जे आता इट इज अ युजुअल टर्म आता सध्याच्या केसमध्ये, पण 1 मार्क्ससाठी जर त्याची डेफिनेशन आली, आम्ही लोक जेव्हा BSc मध्ये होतो बेटा तेव्हा हा वर्ड आमच्यासाठी खूप नवीन होता, याला समजायला खूप कठीण जायचं. बट इन टुडेज सिच्युएशन दिस क्वारंटाईन वर्ड इज नोन टू each and every person of the family and the community. छोट्या छोट्या मुलांना सुद्धा ही टर्म आता माहिती झाली आहे. बट हाऊ यू विल डिफाईन दिस क्वारंटाईन वर्ड? लिमिटेशन इम्पोज्ड म्हणजे आपण एकट्या रिझर्वायर किंवा सोर्स ऑफ इन्फेक्शन वरती, म्हणजे त्या ह्युमन बिंग ज्याला तो डिसीज झाला आहे त्याचं मुवमेंट किंवा त्याचं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं लिमिट करतो आहे, मीन्स त्याला एका जागेवरतीच थांबवतो आहे. लिमिटेशन इम्पोज्ड ऑन फ्रीडम ऑफ मुवमेंट ऑफ पेशंट as well as normal person who had been exposed to or who had been in contact with the patient suffering from communicable disease. म्हणजे नुसतं पेशंटचंच मुवमेंट आपण लिमिट नाही करतोय, एखादा पर्सन जो त्या पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आला असेल काही दिवसांच्या पहिले, तर तशा पर्सनवरती पण त्याच्या मुवमेंटला लिमिट करणं इज नथिंग बट अ क्वारंटाईन. ठीक आहे, आता या सिच्युएशनमध्ये तुम्हाला हे समजणं सोपं आहे की आता आपण सपोज कोरोना पॉझिटिव्ह टेस्ट आली तर त्या पर्सनला पण आणि त्यांच्या घरच्या लोकांना पण आपण घरामध्येच ठेवतो किंवा बाहेर निघण्यासाठी त्यांच्यावरती लिमिटेशन्स असतात. दॅट वर्ड इज कॉल्ड एज क्वारंटाईन. इन्क्युबेशन पिरियड जोपर्यंत त्या डिसीजचा आहे तोपर्यंत त्या पर्सन्सला क्वारंटाईन केलं जातं. सध्याच्या केसमध्ये 14 दिवसाचं जे क्वारंटाईन आहे त्या 14 दिवसाचा पिरियड इज द इन्क्युबेशन पिरियड ऑफ दॅट पर्टिक्युलर डिसीज ऑर दॅट पर्टिक्युलर व्हायरस. फ्रेंड्स, नेक्स्ट पार्ट आहे सर्वेलन्स. हा नवीन टर्म आहे. आता क्वारंटाईन एक समजलं, नेक्स्ट वर्ड आहे सर्वेलन्स. सर्वेलन्स म्हणजे काय? सर्वेलन्स म्हणजे बेटा सपोज आता एका पर्सनला झाला कोरोना, ठीक आहे, त्याला मी क्वारंटाईन वगैरे केलं, सगळं केलं, पण आता काही दिवसांनी मला बघायचं की तो पर्सन ठीक झाला का. इफ यू सी तुमच्या नेबरहुडमध्ये जर कोणाला झाला असेल तर तुम्ही बघू शकता ते NMCचे लोक येत असतात मधामधात, बघत असतात की तो पेशंट ठीक आहे का किंवा त्यांच्या घरच्यांना त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना अजून कोणाला झालाय का. प्रत्येक 8 दिवसांनी 2 दिवसांनी 4 दिवसांनी ते लोक येऊन फॉलोअप घेत असतात. दॅट फॉलोअप ऑफ इंडिव्हिज्युअल who had been in serious contact with communicable diseased person. सपोज माझ्या घरी मला झाला आहे तर ते येऊन बघतील की माझ्या आई बाबांना किंवा माझ्या ब्रदर सिस्टर्सला अजून काही त्याच्याबद्दलचे सिम्पटम्स दिसतात आहे का. सो दॅट इज कॉल्ड एज सर्वेलन्स. फॉलोअप ऑफ इंडिव्हिज्युअल्स who had been in serious contact, जे जवळचे त्यांचे नातेवाईक किंवा जे जवळचे लोक आहेत फॅमिली मेंबर्स जे डिसीज्ड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांचा फॉलोअप घेणं, की त्यांना जर काही सिम्पटम्स असतील तर त्यांना पण लगेच ते ट्रीटमेंट चालू करू शकतील. दॅट फिनॉमिना इज कॉल्ड एज सर्वेलन्स. याची अजून दुसरी डेफिनेशन आहे द एक्सरसाइज ऑफ कंटिन्युअस स्क्रुटिनी. स्क्रुटिनी म्हणजे बेटा सॉर्टिंग. खूप सारे 10 लोक आहे, त्यातला एखाद दोन जे काही ज्यांना डिसीजेस किंवा सिम्पटम्स दिसत असेल त्यांना स्क्रुटिनाइज करणं म्हणजे त्या रेस्ट पासनं वेगळं करणं. अँड वॉचफुलनेस म्हणजे त्यांच्यावरती कंटिन्युअस वॉच ठेवायचा. ओव्हर डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट्स ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीज. डिस्ट्रीब्युशन आणि डिटर्मिनंट्स म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणजे तो डिसीज कसा स्प्रेड आणि किती स्प्रेड होतो आहे. डिटर्मिनंट्स म्हणजे कशामुळे तो स्प्रेड होतो आहे. आपण हे एपिडेमिओलॉजीच्या डेफिनेशन मध्ये बघितलं ना. काय काय झालं बेटा? अर्ली डायग्नोसिस, देन नोटिफिकेशन, आयसोलेशन, ट्रीटमेंट, क्वारंटाईन आणि सर्वेलन्स. नेक्स्ट वन इज डिसइन्फेक्शन. याचा अर्थ बेटा आता आहे पॅथोजनच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघतोय आपण की ऑर्गॅनिझमला किल करायचं आहे सो दॅट ऑर्गॅनिझम कॅन नॉट ट्रान्सफर टू द नेक्स्ट पर्सन ऑर इन द कम्युनिटी. डिसइन्फेक्शन आपण पहिलेपासून बघतोय ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट वी ऑल नो दॅट किलिंग ऑफ पॅथोजन. आता डिसइन्फेक्ट करतो आहे तर डिसइन्फेक्शनचे पण 3 प्रकार आहे. एक आहे कॉन्करंट डिसइन्फेक्शन,
टर्मिनल डिसइन्फेक्शन आणि प्रोफिलॅक्टिक डिसइन्फेक्शन. कॉन्करंट म्हणजे बेटा मधामधात. इंटरमिजिएट डिस्ट्रक्शन ऑफ पॅथोजन्स. ठीक आहे. इंटरमिटंट डिस्ट्रक्शन म्हणजे इफ आय एम अ पेशंट सफरिंग फ्रॉम एनी ट्रॅक ऑफ इन्फेक्शन, सपोज रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन मला झालं असेल, तर माझ्या बॉडीमधनं जे पण नेझल सिक्रिशन निघतात आहे, जे पण ड्रॉपआउट्स होतात आहे माझ्या बॉडीमधनं, त्या सगळ्या गोष्टींना डिसइन्फेक्ट करणं किंवा विदाउट throwing that material in the debris और इन मतलब कचरे में वो चीजें ना डालते हुए उसको पहिले डिसइन्फेक्ट करो. फॉर एक्झाम्पल मी मास्क लावलाय, ते मास्क मला जर 2 दिवसांनी चेंज करायचं तर ते पहिलेचं जे मास्क राहील बेटा ते मी असंच डस्टबिन मध्ये नाही टाकेल. फर्स्ट आय हॅव टू डिसइन्फेक्ट इट. डिसइन्फेक्शन्स आर डिफरंट, लायझॉल, डेटॉल, सॅव्हलॉन, वॉट एव्हर इट मे बी. First of all, you have to disinfect that particular mask and then you can throw it in the dustbin. So intermittent disinfection is required. That is called as concurrent disinfection. Got it? Pathogens are destroyed as soon as they are released from the patient. Further spread is decreased, but naturally suppose जे कोणी हे असतील कचरा नेणे वाले लोक, तर त्यांना तो डिसीज होणार नाही. फॉर एक्झाम्पल डिसइन्फेक्शन ऑफ युरिन, फिकल मॅटर, स्पुटम. स्पुटम म्हणजे कफ जो येतो सलायवा सोबत रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये, त्याला म्हणतात स्पुटम. जे काही बँडेजेस असतात, ड्रेसिंग्स असतात, वुंड झालं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना असंच न टाकता त्यांना डिसइन्फेक्ट करून टाकायचं. देन टर्मिनल डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन ऑफ आर्टिकल्स, फर्निचर. सपोज मी एक पेशंट आहे आणि सपोज मी ह्या सगळ्या गोष्टींना यूज करते, मी चेअरवर बसेल, टेबलवरती हात ठेवेल, लॅपटॉपवर काम करेल, तर या सगळे जे काही इन्स्ट्रुमेंट्स किंवा युटेन्सिल्स माझ्या हातामध्ये येतात आहे त्या गोष्टींचं पण डिसइन्फेक्शन करणं जरुरी आहे. बिकॉज माझ्यानंतर सपोज ती गोष्ट कोणी दुसऱ्यांनी यूज केली तर ते डिसीज ट्रान्सफर नको व्हायला. दॅट इज कॉल्ड एज टर्मिनल डिसइन्फेक्शन. Disinfection of articles, furnitures who had been in contact with the patients. ऑपरेशन थिएटर्स करतातच, हॉस्पिटल प्रिमायसेस, कॉरिडॉरला सॅनिटाईज केलं जातं. Then prophylactic disinfection. Prophylactic word is called as we can say prevention. Prophylaxis is called as preventive measures. आता प्रिव्हेंटिव्ह टाईपनी कसं करता येईल आहे, लार्ज स्केलवर जर बघितलं आपण तर जे सीवेज, डोमेस्टिक वेस्ट आपल्या घरून निघतं बेटा, ते असंच वॉटर बॉडीज मध्ये न टाकता त्याला पहिले तुम्ही ट्रीट करा आणि मग ते रिसिव्हिंग बॉडीज ऑफ वॉटर मध्ये तुम्ही टाकू शकता, सो दॅट इन फ्युचर तिकडे कोणता डिसीज स्प्रेड होणार नाही, त्याची आपण आजच काळजी घेतो आहे. हेन्स इट इज कॉल्ड एज प्रिव्हेंटिव्ह मेजर. देन पाश्चरायझेशन ऑफ मिल्क. रॉ मिल्क न घेता तुम्हाला पाश्चराइज्ड मिल्क घेणं जरुरी आहे. इट इज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. म्हणजे मिल्क जर कंटॅमिनेटेड असेल बेटा तर पुढे डिसीज नको व्हायला, त्याच्यामुळे तुम्ही पहिलेच मिल्क कसं प्रेफर करता आहे, पाश्चराइज्ड मिल्क. पाणी जर आपण पितो आहे तर त्याला बॉईल करून प्या. ॲज फार एज रेनी सीझन इज कन्सर्न वी ऑलवेज यूज टू प्रेफर बॉइल्ड वॉटर. सो बॉइलिंग ऑफ वॉटर्स, दीज ऑल आर प्रिव्हेंटिव्ह डिसइन्फेक्शन किंवा प्रोफिलॅक्टिक डिसइन्फेक्टिव्ह मेजर्स. ठीक आहे. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड विथ अवर फर्स्ट टॉपिक ऑफ कंट्रोल ऑफ कम्युनिकेबल डिसीज, दॅट इज कंट्रोलिंग रिझर्वायर. ह्युमन बिंग ज्यांना डिसीज झाला आहे, वेदर दे आर केसेस ऑर कॅरियर्स, पण तुम्ही त्यांच्या लेवलवर डिसीज कसा कंट्रोल कराल, सो दॅट वी हॅव फिनिश्ड जस्ट नाउ. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल टॉक अबाउट हाऊ टू ब्लॉक or control routes of transmission. ठीक है? Okay.